पिरियड सुरू झाले की खूप कपल्स कन्फ्यूज होतात. कोणी म्हणतं पिरियड्समध्ये केलंच नाही पाहिजे, तर कोणी म्हणतं त्यात काहीच प्रॉब्लेम नाही. मग खरं काय? पिरियड्समध्ये करणं सेफ आहे का? त्यामुळे काही इन्फेक्शन होतो का? प्रेग्नन्सी होऊ शकते का? आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, जर दोघांची इच्छा असेल तर काही काळजी घ्यायची गरज असते का? आज आपण या सगळ्या प्रश्नांची अगदी सिंपल भाषेत उत्तर बघणार आहोत. नमस्कार, मी ऐश्वर्या पवार आणि तुम्ही बघत आहात डिजिटॉक. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, हा टॉपिक खूप नॉर्मल आहे, पण अजूनही या विषयावर ओपनली बोलण्यापेक्षा लोक मिथ्सवर जास्त विश्वास ठेवतात. म्हणून आज आपण फॅक्ट्स समजून घेणार आहोत, जजमेंट नाही. सर्वात पहिला मिथ म्हणजे पिरियड्समध्ये करणं म्हणजे चूक. रियालिटी काय आहे? पिरियड्समध्ये इंटिमेसी करायची की नाही हा दोघांचा पर्सनल डिसिजन आहे. जर दोघांचं कन्सेंट असेल आणि दोघे कम्फर्टेबल असतील तर काही कपल्स पिरियड्समध्ये सुद्धा इंटिमेसी ठेवतात. म्हणजे पिरियड्स असल्यामुळे ऑटोमॅटिकली रॉंग होतं असं नाही, पण काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. हे ऐकून काही लोकांना सरप्राईज वाटेल. काही महिलांमध्ये त्यामुळे पेल्विक मसल्स रिलॅक्स होऊ शकतात, ज्यामुळे काही वेळेस पिरियड क्रॅम्प्स कमी जाणवू शकतात. काही कपल्सना इंटिमेसीमुळे इमोशनल क्लोजनेस पण वाटते, पण हे सगळ्यांच्या बाबतीत होतच असं नाही. प्रत्येक बॉडी वेगळी असते, म्हणून स्वतःचा कम्फर्ट सगळ्यात इम्पॉर्टंट असतो. आता हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. पिरियड्समध्ये सर्विक्स थोडासा ओपन असू शकतो आणि ब्लडमुळे एन्व्हायरमेंट पण वेगळं असतं. त्यामुळे काही इन्फेक्शन्स पासून बचाव करण्यासाठी प्रोटेक्शन वापरणं महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, पिरियड्स असले म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शनचा रिस्क संपत नाही, म्हणून सारख्या प्रोटेक्शनचा विचार करणं चांगलंच आहे. आता हा सगळ्यात कॉमन प्रश्न. खूप लोकांना वाटतं पिरियड्समध्ये प्रेग्नन्सी होतच नाही. प्रेग्नन्सीची शक्यता सायकल, ओव्ह्युलेशन आणि प्रत्येक महिलेचं मेन्स्ट्रुअल पॅटर्नवरती अवलंबून आहे. काही महिलांचा सायकल लहान असतो, काही वेळेस ओव्ह्युलेशन लवकर होऊ शकतो, म्हणून पिरियड्समध्ये प्रेग्नन्सीचा चान्स कमी असू शकतो, पण शून्य नाही असं समजू नका. जर पिरियड्स सोबत जास्त पेन होत असेल, हेवी ब्लीडिंग होत असेल, इन्फेक्शनची लक्षणे असतील जसे की बर्निंग, इचिंग किंवा ॲबनॉर्मल डिस्चार्ज असेल, तर इंटिमेसीपेक्षा आधी डॉक्टरांचा सल्ला घेणं जास्त महत्त्वाचं आहे. बॉडी जे सांगते ते ऐकायला शिका. कम्फर्ट नसेल तर नो म्हणणं पण तितकंच नॉर्मल आहे. या टॉपिकमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट कोणती माहिती आहे? कम्युनिकेशन. काही महिलांना पिरियड्समध्ये इंटिमेसी कम्फर्टेबल वाटते, तर काही महिलांना अजिबात नाही. दोन्ही गोष्टी नॉर्मल आहेत. पार्टनरसोबत ओपनली बोला, प्रेशर घेऊ नका आणि प्रेशर देऊ पण नका. हेल्दी रिलेशनशिपमध्ये कन्सेंट, कम्फर्ट आणि रिस्पेक्ट हे सगळ्यात इम्पॉर्टंट असतं. तर या व्हिडिओमधून फक्त काही गोष्टी लक्षात ठेवा. पिरियड्समध्ये करणं हा पर्सनल डिसिजन आहे. दोघांची कन्सेंट आणि कम्फर्ट सगळ्यात महत्त्वाचं आहे. प्रोटेक्शन वापरणं महत्त्वाचं आहे, कारण STDचा धोका असू शकतो. पिरियड्समध्ये प्रेग्नन्सीची शक्यता पूर्णपणे शून्य नसते आणि पेन, अनयुज्युअल ब्लीडिंग किंवा इन्फेक्शनची लक्षणं असतील तर डॉक्टरांना नक्की भेटा. लक्षात ठेवा, या टॉपिकमध्ये लाज नाही, माहिती महत्त्वाची आहे. तुम्हाला या टॉपिकवर अजून काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी ऐश्वर्या पवार पुन्हा एकदा भेटेल एका नवीन आणि इंटरेस्टिंग टॉपिक सोबत. तोपर्यंत टेक केअर.